मित्रांनो, व्हिडिओ नंबर 116 चला तर पाहूया, सुरू करूया आज काय विषय ते बघूया. मित्रांनो, आजचा विषय चांगला आहे. बघूया काय ते. पायरिया टाळण्यासाठी काय उपयुक्त सल्ले. पायरिया जो रोग आहे म्हणजे दंतरोग आहे, त्याला पायरिया म्हणतात किंवा पायरिया म्हणतात. तर त्या बाबतीत काही उपयुक्त सल्ले आहेत, ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तरी लक्ष देण्याचं. बघा काय ते पुढे. पायरिया दातांचा एक घातक रोग आहे. पायरिया हा दातांचा एक घातक रोग आहे आणि त्यामुळे श्वासात अत्यंत दुर्गंधी येते. जर आपणही पायरिया रोगाचे शिकार असाल तर देत आहोत आपल्यासाठी काही उपयुक्त सल्ले. जर आपल्याला पायरिया रोगाचं काही लक्षणं असतील तर हे मोलाचा सल्ला आहे. त्याप्रमाणे तुम्ही त्याचा वापर करू शकता. ऐका तर मित्रांनो, आंब्याच्या कोळीचा गर काढून तो सुकवून बारीक वाटून घ्यावा. या चूर्णाने रोज मंजन केल्यास पायरिया आणि इतर दंतविकार दूर होतात. छान माहिती आहे मित्रांनो. पुढे ऐका. शुद्ध देशी तुपात कापूर मिसळून दातावर रोज दिवसातून 4-5 वेळा लावावे. यातून जी लाळ तयार होईल ती थुंकत राहावी. नंतर व्यवस्थित गुळण्या करून घ्याव्यात. पायरियात आराम पडेल. शुद्ध देशी तुपात कापूर मिसळून दातावर रोज दिवसातून 4 ते 5 वेळा लावावे. त्यामुळे जी लाळ तयार होईल ती थुंकत राहील. नंतर व्यवस्थित गुळण्या करून पायरियात आराम पडेल. रॉकेलने सकाळी गुळण्या केल्यामुळेही पायरियात आराम मिळतो. हे पण चांगलं आहे. बघूया काय ते. गुळण्या करताना रॉकेल आत जाणार नाही याची दक्षता घ्यावी. रॉकेलच्या गुळण्या करताना रॉकेल पोटात जाऊ नये याची काळजी घ्या आणि तशी गुळण्या घ्या. नंतर स्वच्छ पाण्याने गुळण्या करून बडीशेप सुपारी खावी. रॉकेलने जर गुळण्या केल्या असतील तर त्यानंतर तुम्ही स्वच्छ पाण्याने गुळण्या करून म्हणजे चोळा घालून त्याच्यानंतर बडीशेप आणि सुपारी खावी. म्हणजे तुम्हाला तोंड स्वच्छ होईल. तसं काही विशेष नाही मित्रांनो. ते बघा, लग्नविवाहामध्ये जे फुंकर मारून जे जाळ काढतात त्यात पण ते तोंडामध्ये रॉकेल म्हणतात. काही विशेष नाही, त्यात काय होत नाही. बघूया पुढे. कोबीची कच्ची पाने भरपूर चावून खाल्ल्यास पायरियात खूप फायदा होतो. तिचा साधा उपाय आहे. भाजी आहे ती कच्ची तर खातातच, तर ती खाल्ल्याने काही अपाय नाही, काही नाही, तर फायदाच आहे आपला. करायला काय हरकत नाही. छान. पानात थोडासा कापूर मिसळून ते पान चावावे. पण पानाची पिचकारी सतत थुंकत राहावी. पानामध्ये थोडासा कापूर मिसळून ते पान चघळावे. पण पानाची पिचकारी सतत थुंकत राहावे. म्हणजे तो कापूर ते पान ते तोंडात जाणार नाही, म्हणजे आतमध्ये जाणार नाही. त्याची दक्षता घ्यावी. मित्रांनो, पुढे बघूया. पालक नियमित खाल्ल्यास, पालकाची भाजी म्हणजे पालक नियमित खाल्ल्यास व पालकाचा रस प्यायल्यास पायरिया होतच नाही. अरे वा, हे तर फारच छान. हे तर लहान मुलांकडून करून घ्या. बघूया काय ते. पायरिया झाल्यास पालक जास्त खावा.
पायरिया झाल्यास पालक जास्त खावा. व्हेरी गुड, छानच आहे. संत्र्याची साल सावलीत सुकवून बारीक पूड बनवावी. संत्र्याची साल बारीक सुकवून बारीक पूड बनवावी. त्यात रोज 2-3 थेंब लिंबाचा रस मिसळून भंजन करावे. साधी गोष्ट आहे पण उपयोगी आहे. उपयोगी आहे. बघा, साध्या साध्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात मित्रांनो, परंतु या गोष्टी, काही गोष्टी असतात तुम्हाला वाटत असेल की मी काहीतरी सांगतो किंवा काय, परंतु हे पॉईंट म्हणजे माहिती फार चांगली आहे. तुम्हाला माहीत असो वा नसो, पण ही माहितीचं संग्रह करणे फार चांगलं आहे. तुम्ही नाही तुमच्या मित्रांना, तुमच्या मुलांना, तुमच्या पाहुण्यांना, तुमच्या कोणालाही सांगू शकता आणि लक्षात देऊन आपण लहान मुलांकडनं करून घेऊ शकता किंवा स्वतः त्याचा उपयोग करू शकता. माहिती फुकट जात नाही, ज्ञान आहे. ज्ञान मिळवणे, ज्ञान संकलित करणे, साठवून ठेवणे आपल्याकडे, हे महत्त्वाचं आहे. म्हणून मी देतोय. पुढे बघूया. संत्र्याच्या सीझनमध्ये संत्री भरपूर खाल्ल्यामुळे पायरिया रोगात फायदा होतो. संत्र्याच्या सीझनमध्ये संत्री भरपूर खाल्ल्यामुळे पायरिया रोगात फायदा होतो. 1 चमचा मधात अर्धा चमचा लसणाचा रस मिसळून 1 चमचा मधात अर्धा चमचा लसणाचा रस मिळून रोज घेतल्यास लसणाचा रस मिसळून रोज घेतल्यास पायरिया मुळापासून नाहीसा होतो. अरे बा, ही अति महत्वाची गोष्ट आहे. 1 चमचा मधात अर्धा चमचा लसणाचा रस मिळून रोज घेतल्यास पायरिया किंवा पायरिया मुळापासून नष्ट होतो. व्हेरी गुड. स्वच्छ काळी माती थोडा वेळ पाण्यात भिजवून ती तोंडात जरा वेळ ठेवा. स्वच्छ काळी माती थोडा वेळ पाण्यात भिजवून ती तोंडात जरा वेळ ठेवा. नंतर थुंका व स्वच्छ पाण्याने गुळण्या करून घ्या. यामुळे पायरियात फायदा होतो. बघा, माती ज्याचा काहीही खर्च नाही, अशी गोष्ट सुद्धा आपण करू शकतो. या सर्व टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत पायरियापासून वाचायच्या. तर याचा उपयोग तुम्ही करू शकता, याचं इतरांना सांगू शकता, मुलांकडे करून घेऊ शकता. आयुष्यामध्ये याचा फायदा होईल. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. नमस्कार, जय हिंद.